आता ही आमची क्रिकेटची पोरं आहेत, पण जर आमची गाडी जर फायनलला जात असेल तर ते काय माहिती ते कसं हारतात. पण गाडी बघायला येणार म्हणजे येणार ते. अच्छा, म्हणजे जेव्हा क्रिकेट असतात हारतात ते आणि ते इकडे येतात. जेव्हा आमची गाडी नसते तेव्हा आमचा पहिला नंबर असतो. अच्छा, आज पण हारूनच आलेत ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज रोहा तालुक्यातली जी पहिली शर्यत झाली आणि दादांची गाडी जी आहे फायनल मध्ये 2 नंबरची मानकरी तुम्ही झालात, तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पहिला मी देतो. ज्या प्रकारे तुमचा निकाल लागला, खूपच सुंदर असा निकाल लागलेला आहे. आणि आता सर्वात पहिले जे तुमचं संपूर्ण नियोजन कशा प्रकारे केलेलं होतं ते तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगायचं आहे. आणि अर्थातच येणाऱ्या दिवसामध्ये आपलं नियोजन कशा प्रकारे होणार आहे, कारण की ही जी सुरुवातच झालेली आहे आपल्या रोहा तालुक्यातल्या बैलगाडीच्या शर्यतींची. आणि अर्थातच आपला संपूर्ण अलिबाग बोला किंवा आजूबाजूचे जेवढे विभाग असतील आपले बैलगाडी शर्यतीचे त्यांचे. तर सर्वात पहिले आपलं नाव सांगा. माझं नाव भूषण ठाकूर. गाडीचं नाव जगन्नाथ ठाकूर यांच्या नावाने गाडी धावते. अच्छा, दोन्ही बैलांची नाव? दोन्ही. हा नकऱ्या आणि हा बैजा. आम्ही हा म्हणजे 10-15 दिवस अगोदरच बैल आणलाय. अच्छा, 10-15 दिवस. आणि आम्ही हा अलिबागवरून आणला. आणि मग आम्हाला यांनी लागोपाठ 2 गुलाल दिले, पण 2-2 नंबरचे दिले. याच्या पुढे आम्ही मेहनत करून त्या बंदरात दिलेलं. एक चिखली बंदरात आमची 2 नंबरला गाडी आली, मेन फायनलला. आणि दुसरी इथे 2 नंबर, इथे पण 2 नंबर आमची मेन फायनलला. 2 फायनल मध्ये 2 नंबरची मानकरी तुम्ही झालात. म्हणजे आजच्या शर्यतीसाठी कशा प्रकारे नियोजन केलं होतं? नाही, आम्ही खूप मेहनत केलं होतं, कारण आमचा हायेस्ट टायमिंग होता इथे. आम्हाला अपेक्षा होती की आमची आज गाडी पहिली बसेल, पण काही कारणास्तव खांबावर थोडासा 5वी-6वी गाडी गेली आमची फिरायला, थोडासा 19-20 झाला. पण नेक्स्ट बंदर असेल तेव्हा आम्ही चांगली मेहनत करू. हो, त्याला आम्ही खूप म्हणजे 100% प्रयत्न करू आम्ही की आमची गाडी 1 नंबर मध्ये धावा. 1 नंबर मध्ये धावा म्हणजे 1 नंबरच यावी. हा, आमचा तर 1 नंबर घेण्याची आता अपेक्षा आहे, कारण आम्ही दोन्ही वेळी 2-2 नंबरचे तुम्ही झालात. अपेक्षा आहे की आता येणाऱ्या शर्यतीमध्ये. आणि कशी आम्हाला आमच्या मेहनतीत बैल कमी दिवस भेटला आम्हाला. आता आम्ही आणखी आताच घेतलेला. हो, आताच बैल घेतला होता, त्यामुळे त्याला अजून त्याला जी तयारी बोलतो ती नाहीये करता आलेली नाही. आजच्या गाडीवर जॉकी कोण होता? आमची जॉकी म्हणजे नेहमी सचिन धनावडे म्हणून असतात, महानचे, रामराज महानचे. एकदम संयमी जॉकी आहे आमचा ड्रायव्हर. आणि त्याच्याबद्दल काय सांगाल, कारण की त्यांना तुम्ही काय एक सूचना दिलीत किंवा काय, म्हणजे कशा? नाही, आमचा त्यांच्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. त्यांच्या हातात गाडी गेली की आपली गाडी सुखरूप येणार आणि गुलालात येणार, हे आम्हाला कॉन्फिडन्स आहे. एवढं आमची 1 ते 3 मध्ये गाडी येणार, हे कॉन्फिडन्स आहे आम्हाला. एकदम संयमी ड्रायव्हर आहेत ते. आजचा म्हणजे संपूर्ण घर परिवार, कारण की बघतोय मी तुमची संपूर्ण जो मित्र परिवार बोला किंवा घर परिवार संपूर्ण आलेले आहेत, यांचा कशा प्रकारे म्हणजे तुम्हाला? नाही, त्यांचा खूप सपोर्ट असतो. आता ही आमची क्रिकेटची पोरं आहेत, पण जर आमची गाडी जर फायनलला जात असेल तर ते काय माहिती ते कसं हारतात. पण गाडी बघायला येणार म्हणजे येणार ते. अच्छा, म्हणजे जेव्हा क्रिकेट असतात हारतात ते आणि ते इकडे येतात. जेव्हा आमची गाडी नसते तेव्हा आमचा पहिला नंबर असतो. अच्छा, आज पण हारूनच आलेत ते. हारून आले. खास गाडी गाडी ही आमची गाडी असते ना गावाची आमच्या, की येणार असते. कशा प्रकारे सांगाल, कारण की ही शर्यत झाली, यानंतर जे अजून शर्यती आहेत त्यामध्ये आपल्या गाडीचं नियोजन कशा प्रकारे? आता आम्ही मेहनत करायला लागले, कारण का आमचे दोन्ही वेळी 2-2 नंबर आला. आता ह्यावेळी आम्ही मेहनत करू, गाडी आमची कशी पहिल्या नंबरात येईल हे बघणार आहोत. त्यासाठी तुमचं हो, आम्ही स्वतः नियोजन आता आम्हाला करावंच लागेल ते, आणि आम्ही ते नियोजन करणार आणि आमची गाडी मेहनत करणार. दादा, आपलं नाव सांगा. मिलिंद ठाकूर. काय सांगशील आजच्या आनंदामध्ये? आपली गाडी फायनल मध्ये 2 नंबरची मानकरी झाली. थोडा वाईट पण वाटला. 2 नंबर आम्हाला 1 नंबरची आशा होती, कारण आमचा हायस्ट टायमिंग होता. आमचे बैल चालणारच होते, काय थोडा 19-20 झाला. बरोबर, कारण की प्रत्येक बैलगाडा मालक बघायला गेलं तर मेहनत करत असतो, पण कधी कधीच त्याला यश येतं. पण असं नसतं की दरवेळी त्याला जसं पाहिजे तसं यश येतं. कारण की मी आता जेवढे आपले अलिबाग असो किंवा जिथे जिथे बाहेर पण जातो, दरवेळी जो नवीन म्हणजे 1 नंबरचा मानकरी झालेला, असं नाही की तोच रिपीट झालेला नाही किंवा असं, म्हणजे फायनलच्या गटामध्ये बोलतोय. बाकी आपलं बाकीचे गट वगैरे असेल त्यामध्ये हॅट्रिक एक केलेला आहे, ते म्हणजे अक्षय पाटील यांनी जे हॅट्रिक केलेलं होतं त्यांच्या गाडी 4थ्यांदा आलेले. म्हणजे तसं आतापर्यंत फायनल मध्ये कोणी केलेलं नाही. आता कशा गाड्या म्हणजे खूप स्पीडच्या गाड्या झाल्यात, आणि आता कोणी म्हणायचं नाही की मी नंबर करेन. बरोबर आहे. आता सगळे म्हणजे कोणी कुठे, ह्या बंदरात म्हणा, ह्या बंदरात, दुसऱ्या बंदरात नाही सांगू शकत कोण. बरोबर, प्रत्येकाने मेहनत करायची आहे, तशी आम्ही मेहनत करू. आणि आमचा पहिला नंबर कसा येईल
याच्याकडे आमचं लक्ष असेल संपूर्ण आजचं जे रोहा तालुक्यातली ही पहिली शर्यत झाली अष्टमी या बंदरामध्ये, तर म्हणजे काय सांगाल त्यांच्या नियोजनाबद्दल? यांचं नियोजन एकदम छान होतं, म्हणजे काय कोणाला दुखापत वगैरे झालेली नाही. आणि पहिल्यांदा रोहा तालुक्यात 30 गट झाले. 30 गट, 30 गट म्हणजे रोहा तालुक्यात कधीच होत नाही, कधीच होत पण पहिल्यांदा आले. आणि मग त्या कमिटीचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी एवढे गट हँडल केले. त्यांचं पहिले कौतुक कौतुक करायला पाहिजे. म्हणजे गाड्या बरोबर काहीतरी 2:30 वाजता हो, त्यांनी सांगितलं होतं की 2 आणि बघा ना, अंधार पडायच्या अगोदर 30 गट केले. बरोबर आता मागच्या वेळी बघा ना, आपण कुठे 15 गट असतात तरी पण अंधार पडतो. पण हे बघा, यांनी अंधार पडायच्या अगोदर त्यांच्या कमिटीचं कौतुक करायला पाहिजे. संपूर्ण नियोजन हो, उत्तम केलेलं होतं आजच्या उत्तम नियोजन शर्यतीसाठी. होतं त्यांचं. तर मी आशा करतो की आज जशी गुलालाची मानकरी झाली तुमची गाडी, तशीच येणाऱ्या दिवसामध्ये कुठेही हाकलाल नक्की. तिथे गुलालाची मानकरी तुम्ही होत राहाल. आणि तुमच्या गाडीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी आशा करतो की आज जशी गुलालाची मानकरी झाला तसेच येणाऱ्या दिवसामध्ये पण असेच गुलालाचे मानकरी होत राहाल. तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झालेली आहे, आशा करतो की नक्कीच आपल्याला आवडली असेल तर मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. भैरवनाथ महाराज की जय. आम्हाला सोडू नको, ह्याला सोडू.